आज महायुती सरकारच्या मंत्र्यांचा शपथविधी झालेला आहे आणि आता लक्ष लागलंय ते खाते वाटपाकडे। आज मंत्रिमंडळ विस्तार झाला असला तरी सुद्धा खाते वाटपाला 2 दिवस लागणार आहेत। मुख्यमंत्री फडणवीसांनी माहिती दिलेली आहे 2 ते 3 दिवसांमध्ये मुख्यमंत्री खाते वाटप जाहीर करतील असं अजित पवारांनी सांगितलेलं आहे। येत्या 2 दिवसात खाते वाटप देखील आम्ही पूर्ण करू। जवळपास सगळी क्लॅरिटी आमची झालेली आहे। त्याला अंतिम स्वरूप त्या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे। 2-3 दिवसात मुख्यमंत्री महोदय सगळ्यांचे खाते वाटप त्या ठिकाणी करतील आणि कामाला सगळे गतीनं लागलेला चित्र आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळेल। किती मंत्री कुणाचे किती खाते कोणाची कोणाला खाते वाटपही होईल मुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वाखाली। तर महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर आता फडणवीसांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला आहे। नागपूरमध्ये फडणवीसांच्या कॅबिनेटमधल्या मंत्र्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतलेली आहे। फडणवीसांच्या मंत्रिमंडळामध्ये भाजपाचे 19, शिवसेनेचे 11 आणि राष्ट्रवादीचे 9 मंत्र्यांनी शपथ घेतलेली आहे। याआधी 5 डिसेंबरला देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेली आहे। इच्छा होती ती आज आमची पूर्ण झालेली आहे। ही आमची आई आहे, हिच्या कृपा आशीर्वादाने की आज मी 4थ्यांदा आमदार तर झालोच सुषमाईकडे आणि आज मंत्री होतोय, तिच्या साक्षीने समाधानी है। बहुत अच्छा लग रहा है, बढ़िया लग रहा है। 40 बरस की ये तपस्या का आज फल मिला ऐसा हमें लगता है। और मतदार संघ तक लिमिट रहे हम 4 टर्म हमने ये काम किया है 20 साल से। अभी महाराष्ट्र के सभी विभाग में जाके काम करने का संधि मिली है। मुझ जैसे एक युवा हिंदुत्वरी विचार के कार्यकर्ताओं को इतनी मंत्री पद की जिम्मेदारी उन्होंने दी। अब इस जिम्मेदारी के माध्यम से हिंदुत्वरी विचार को हम और भक्कम करने की कोशिश करेंगे। प्राथमिकता तर आपल्या जिल्ह्याची मतदारसंघाची प्राथमिकता प्रत्येक मंत्र्याजवळ असतेच, परंतु युनिटी म्हणून किंवा सरकार म्हणून जे काही काम करायचं आहे ते काम आम्ही एकत्र बसून या ठिकाणी सर्वार्थाने पूर्ण करू आणि महाराष्ट्र राज्यातल्या तमाम जनतेला निश्चितपणे आशादायी चित्र आपल्याला दिसेल। साल जो है वो थोड़ा चैलेंजिंग रह सकते हैं, लेकिन जो अनुभव है पिछले 5 साल का और जिस तरीके से हम लोगों की सत्ता आई है यहाँ पे, इतना बड़ा मैंडेट जो मिला है, तो मुझे ऐसा लगता है कि एक पूरा प्रॉपर मंत्रिमंडल का विस्तार भी हो चुका है, इसलिए काम करने में थोड़ा आसानी रहेगी। तर महायुती सरकारमधील फक्त 4 लाडक्या बहिणींना संधी मिळालेली आहे। आज एकूण 39 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आणि त्यात महायुतीमधील 4 महिलांना मंत्रिमंडळामध्ये स्थान देण्यात आलेलं आहे। भाजपाकडून परळी मतदारसंघातील पंकजा मुंडे, पर्वती मतदारसंघातील माधुरी मिसाळ, जिंतूर मतदारसंघातील आमदार मेघना बोर्डीकर अशा 3 महिलांना, तर राष्ट्रवादीकडून श्रीवर्धन मतदारसंघातील आदिती तटकरे यांच्या गळ्यामध्ये मंत्रिपदाची माळ पडली आहे। मागच्या पेक्षा 300 पट जास्त घेतल्या आहेत, कारण मागच्या आमच्या मंत्रिमंडळात एकच महिला होती, त्याच्यामुळे आमची प्रगतीच चाललेली आहे। अजून काही बहिणींना आम्हाला स्थान द्यायचं भविष्यात देऊच, आणि तसंही 2029 मध्ये आम्हालाच बहिणींना स्थान मागावं लागणार आहे। तर परळी विधानसभा मतदारसंघ आणि एकूणच बीड मराठवाड्यासाठी आजचा दिवस हा ऐतिहासिक ठरलेला आहे। भाजपाकडून पंकजा मुंडे आणि राष्ट्रवादीकडून धनंजय मुंडेंनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे। पंकजा मुंडे यांची आधी विधान परिषदेवरती निवड आणि आता मंत्रिमंडळामध्ये समावेश करत पक्षाने खऱ्या अर्थाने त्यांचं पुनर्वसन केलेलं आहे। तर दुसरीकडे ऐन मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचाली सुरू असतानाच बीड जिल्ह्यातील अपहरण, खंडणी या प्रकरणामुळे विरोधकांच्या रडारवरती आलेल्या धनंजय मुंडे यांनी अखेर बाजी मारलेली आहे।
पंकजा मुंडे यांचं नाव मंत्रिमंडळाच्या यादीत फिक्स असल्यामुळे भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी सकाळपासूनच फटाके फोडायला सुरुवात केलेली होती. तर दुपारच्या सुमारास धनंजय मुंडे शपथ घेणार असं कळताच त्यांच्या समर्थकांनी सुद्धा जल्लोष केलेला आहे. पंकजा मुंडे शपथ घेताना समोर बसलेल्या कार्यकर्त्यांकडून गोपीनाथ मुंडे यांच्या नावाचा जयघोष करण्यात आलाय. दरम्यान परळी विधानसभेच्या इतिहासात प्रथमच मुंडे कुटुंबामध्ये 2 कॅबिनेट मंत्रिपदं मिळणार असल्यामुळे तालुक्यात आता आनंदाचं वातावरण आहे. तर आता कोणतं खातं कोणाला मिळणार याकडे सगळ्यांचंच लक्ष असेल. मंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी तर राज्यभरात नव्या सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारामुळे त्या मतदारसंघामध्ये पक्षांच्या कार्यकर्त्यांनी फटाके वाजवून ढोल ताशाच्या गजरामध्ये जल्लोष केलेला आहे. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून छत्रपती संभाजीनगरमध्ये जल्लोष करण्यात आलेला आहे. तर रायगडमध्ये गोगावलेंच्या कार्यकर्त्यांकडून, रत्नागिरीमध्ये योगेश कदमांच्या कार्यकर्त्यांकडून आनंदोत्सव साजरा केलेला आहे. तर इथे ठाण्यामध्ये सरनाईकांच्या कार्यकर्त्यांनी पेढे वाटलेले आहेत. तर कराडमध्ये देसाईंच्या कार्यकर्त्यांकडून मिठाई वाटप करण्यात आली आहे. तर मालेगावमध्ये भुसेंच्या समर्थकांनी जल्लोष केलेला आहे. तर भाजपाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी पुण्यामध्ये, कणकवलीत, परभणीमध्ये, धुळे, बुलढाणा, बीडमध्ये जल्लोष साजरा केलेला आहे. तर आपण काही दृश्य पाहतोय. पुण्यामध्ये 1000 मोदकांचं वाटप करण्यात आलेलं आहे. तर नितेश राणेंसाठी सुद्धा जल्लोष केला गेलेला आहे, फुगड्या खेळल्या गेलेल्या आहेत. तर परभणीमध्ये फटाके फोडत अगदी सणासारखा उत्सव इथे साजरा केलेला आहे. तर धुळ्यामध्ये सुद्धा आपण पाहतोय आतषबाजी करण्यात आली आहे, मोठ्या प्रमाणात जल्लोष झालेला आहे. फुंडकरांसाठी सुद्धा फटाके फोडलेले आहेत. तर जामनेर कार्यालयात सुद्धा जिलेबी वाटप करण्यात आलेलं आहे. दरम्यान इकडे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा आनंदोत्सव साजरा केलेला आहे. दिंडोरी तालुक्याला नरहरी झिरवळ यांच्या माध्यमातून मंत्रिपद मिळाल्यामुळे आदिवासी बहुल असलेल्या या तालुक्यामध्ये जल्लोष झालेला आहे. तर इंदापूरमध्ये दत्तात्रय भरणेंच्या कार्यकर्त्यांनी लाडू वाटप केलंय. तर अहमदपुरामध्ये बाबासाहेब पाटलांना मंत्रिपद मिळाल्यामुळे जल्लोषाचं वातावरण पाहायला मिळालेलं आहे. तर इकडे बीडमध्ये मुंडे समर्थकांनी सुद्धा जल्लोष केलाय. आणि यानंतर आता एक दुःखद बातमी समोर येते. उस्ताद झाकीर हुसेन यांचं निधन झालेलं आहे. सॅन फ्रान्सिस्कोमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय. वयाच्या 73व्या वर्षी त्यांचं निधन झालेलं आहे. जगप्रसिद्ध असे तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं निधनाची बातमी आता समोर येते. सॅन फ्रान्सिस्कोमध्ये त्यांच्यावरती उपचार सुरू होते. ICU मध्ये ते दाखल होते. काही काळ त्यांची तब्येत ही खालावलेली होती आणि त्यानंतर आज वयाच्या 73व्या वर्षी त्यांचं निधन झालेलं आहे. अतिशय दुःखद अशी बातमी म्हणावी लागेल. उस्ताद झाकीर हुसेन यांचं निधन झालंय. सॅन फ्रान्सिस्कोमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतलेला आहे. वयाच्या 73व्या वर्षी त्यांचं निधन झालंय. काही काळ त्यांची तब्येत खालावलेली होती आणि त्यानंतर रुग्णालयामध्ये त्यांचे उपचार सुरू होते. काही काळ त्यांना ICU मध्ये सुद्धा दाखल करण्यात आलेलं होतं आणि त्यानंतर त्यांच्या निधनाची बातमी आता समोर येते आहे. जगप्रसिद्ध तबलावादक अशी त्यांची ओळख आणि त्यानंतर अनेक चाहते खरं तर त्यांचे भारतातच नाही तर जगभरामध्ये त्यांचे चाहते बघायला मिळतात. जगप्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांची तब्येत बिघडल्याची बातमी आली होती आणि त्यानंतर त्यांना ICU मध्ये सुद्धा दाखल केलं. तर प्रशांत, आमचे प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत. उस्ताद झाकीर हुसेन यांच्या निधनाची बातमी समोर येते. बरोबर आहे. उस्ताद झाकीर हुसेन तबलापटू, पद्मविभूषण, पद्म पुरस्कार प्राप्त, वयाच्या 83व्या वर्षी त्यांचं सॅन फ्रान्सिस्कोमध्ये हृदयविकाराच्या धक्क्याने त्यांचं निधन झालेलं आहे. हृदयविकाराच्या उपचार दरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली आणि एक मोठा कलाकार देशांनी गमावलेला आहे. स्टुडिओ निश्चित धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. तर उस्ताद झाकीर हुसेन यांचं निधन झालंय. सॅन फ्रान्सिस्कोमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतलेला आहे. वयाच्या 73व्या वर्षी त्यांचं निधन झालेलं आहे. काही काळ त्यांची तब्येत ही खालावलेली होती आणि त्यानंतर त्यांना ICU मध्ये सुद्धा दाखल करण्यात आलेलं होतं.